आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तर वाटतं आता हे जे काय बोलू राहिली ना ते आपल्याला पण लागू पडतं ना. हे आपल्याला तर बोलत नसेल ना. आपण माणूस म्हणून किती निर्लज्ज आहोत ना हे तिलाही माहितीये. तिच्या बोलण्याचा आपल्यावर काही परिणामच होणार नसेल तर ती आपल्याला का बोलेल ना. नाही नाही म्हणजे तुझ्या बोलण्यात पॉइंट आहे. हा. नक्कीच नक्कीच तिथे यशला सुनवत असेल. जाऊ दे ना आपल्याला काय करायचं. काय झालं तैसे? ज्या लोकांचं तोंड बघणं मला अजिबात मान्य नाही ते लोक माझ्या समोर असताना काय झालं म्हणून विचारताय तुम्ही. कोणी बोलवलंय यांना आणि का बोलवलंय. आणि कोणी बोलवलंच नसेल. बाबा काही स्वतःहून या घरात आलेले नाहीये, मीच त्याला बोलवलंय. शक्ती तुला काय गरज होती असं करण्याची. काही माणसांपासून लांब राहायचंय सांगितलं होतं ना तुला. अगं पण तो माझा बाबा आहे ना, तो इथे येणार नाही मग कुठे जाणार. कुठेही जाऊ देत मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये पण इथे येता कामा नये. जशी तू माझी आई आहेस तसा तो पण माझा बाबा आहे ना. आणि तुम्ही दोघंही मला माझ्या जवळ हवे आहात. शक्य नाही. तो माणूस नात्याने जरी तुझा बाबा लागत असला तरी बाप म्हणून त्याने कधीच कुठली जबाबदारी पार पाडलेली नाहीये. आणि माझ्यावर विश्वास बसत नसेल तर विचार कमला आईला, तीच तुला काय ते सांगेल. तूच तिला विचार ना, ती जे काही बोलतेय ते तिला पटलंय ती स्वतःच तुला सांगेल. मला तरी वाटतंय शक्ती अगदी बरोबर बोलतीये. हो ना, शक्तीला जर साहेबांची गरज आहे तर त्यांनी इथं राहायलाच हवं. अति होतंय हे सगळं. तुम्ही सगळे एकमेकांना सामील आहात. पण काहीही झालं तरी मी माझा निर्णय बदलणार नाही. आणि आता शेवटचा बजावून सांगते, ज्या माणसांचा या घराशी काहीही संबंध नाही त्या माणसांनी माझ्या सहनशीलतेचा अंत न पाहता ताबडतोब या घरातून निघून जावं. आणि तसं जर घडलं नाही ना तर यापुढे जे काही घडेल त्याला मी जबाबदार असणार नाही. आई, हा तुझा फायनल निर्णय? हो. नक्की ना? पुन्हा पुन्हा मला तोच प्रश्न विचारून माझा अंत पाहू नकोस. काही झालं तरी मी माझा निर्णय बदलणार नाहीये, सांगितलं ना एकदा. ठीक आहे, तुझा एवढाच हट्ट आहे ना. तर मग बाबा तू तुझं सामान घेऊन निघ आता. मलाही आता इथे थांबायचं.